तर गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे देणं ही काँग्रेसची चूक होती अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे। गृह मंत्रालय दिलं नसतं तर राष्ट्रवादी 2 वर्षात संपली असती असा दावाही त्यांनी केला आहे। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रथम गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे दिलं गेलं। दिल्लीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केलंय। गृह मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या हाती असायला हवं असं करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं पृथ्वीबाबांनी कौतुकही केलंय। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रामराजे, नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? बिलकुल, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी जी एवढी फोफावलेली आहे किंवा राष्ट्रवादी सध्या वाढलेली आहे त्याचं कारण सांगताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की नेहमी गृह मंत्रालय जे आहे ते सरकार ज्यांचं आहे, ज्यांचं संख्याबळ जास्त आहे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। मात्र ही चूक काँग्रेसने केली होती। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आलं आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं गृह मंत्रालयावरचा दावा आपला सोडलेला नाहीये आणि तेव्हापासून गृह मंत्रालय आपल्याकडेच ठेवलेलं आहे। पक्षवाढीसाठी गृह मंत्रालय हे खूप महत्वाचं खातं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी आतापर्यंत टिकलेलं आहे। अन्यथा राष्ट्रवादी सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये संपली असती, संपुष्टात गेली असती। मात्र शरद पवार यांनी गृह मंत्रालय आपल्याकडे ठेवल्यामुळे राष्ट्रवादीची वाढ झालेली आहे आणि काँग्रेसला त्याचा फटका बसलेला आहे। अशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनी गृह मंत्रालयावर त्याचबरोबर राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे। मात्र एकीकडे कौतुक केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी गृह मंत्रालय आपल्याकडे ठेवलेलं आहे। ज्याचं सरकार असतं, ज्याचं संख्याबळ जास्त असतं त्यांच्याकडेच गृह मंत्रालय असायला हवं अशी सुद्धा भावना व्यक्त केलेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी। नक्कीच, धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण यांनी गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे देणं ही काँग्रेसची चूक होती अशी खंत बोलून दाखवली आहे। तर सध्याच्या सरकारमध्ये गृह मंत्रालय स्वतःकडेच ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं त्यांनी कौतुकही केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।